और मेरी मंजिल कहीं और है। अब मुझे कोई और मेरी मंजिल कहीं और है। अब मुझे कोई तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्याकडे एका भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. का आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त केला आहे मित्रांनो. बॉयज ॲटिट्यूड टेस्ट टेस्ट केलं आहे. बीटमार्क आणि सिक्रेट आपल्या टेलिग्रामवरती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओवर 4 अंकी मटेरियलला पासवर्ड असणार आहे. आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरती म्हणजे आपलं ट्रेंडिंग अजय कृष्ण या चॅनलवरती कोण आले असतील, तर त्यांच्यासाठी मी मी काल सांगितलेलं तुम्हाला टेलिग्रामवरती मेसेज करून आहे ते. ओके. तिथून तुम्ही मेसेज बघू शकता. ओके. तर सर्वांनी आता व्हिडिओला सगळ्यांनी सपोर्ट करत चाला. मी देखील प्रामाणिकपणे काम करतो. तुम्ही देखील प्रामाणिकपणे व्हिडिओला सगळ्यांनी सपोर्ट करा. ओके. तर आपलं चॅनल आहे, तर आता काही दिवसात ते देखील आपलं बंद पडणार आहे. यूट्यूबचा मला काल आहे ते मेल आला त्याला. मी स्टोरी देखील काल लावलेली. ओके. 2 वर्षानं आपण चॅनलवरती त्या मेहनत केलेली आहे. तर देखील काय आपल्याला त्या सक्सेस मिळालेलं आहे मित्रांनो. तर ह्या चॅनलवरती आपण रेग्युलर तो काम करणार आहोत आणि तुम्ही देखील आहे ते रेग्युलर आहे त्या व्हिडिओला कमेंट वगैरे करा. ओके. तर इथं बघू शकता तुम्हाला असे पण मी बिटमार्क वगैरे दिला असणार आहे. इथं तुम्हाला काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करून आपल्या मटेरियलचा जो फोल्डर असणार आहे. आज काही मी मटेरियलचा फोल्डर तयार केला नाही. फक्त इथे मी फोटोही केलेला आहे. तो की तुम्ही स्वतःचे फोटो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे आहेत. इथं एक बीट दिली बघा, डबल बीट ते इथं ॲड करून घ्यायचं आहे. डबल बीट बघू शकता कुठं आहे. इथं तुम्हाला इथे बघू शकता, इथं रेक्टँगल लावून दिलेले आहेत. इथं रेक्टँगलच्या खाली इथं फोटोला सेट करून इथं आपलं इथं ग्रुप वगैरे आपल्या वरती ठेवायचे आणि तुम्हाला इथून पुढे तुम्हाला जेवढे तुमचे फोटो असतील बीटनुसार, ते तुम्हाला काय करायचे, इथे एक-एक करून फोटो इथं ॲड करून घ्यायचे. ते बीट आपले असतील तेवढे आपण फोटोला इथे काय करायचे आहेत, इथे तुम्हाला इथे फोटोला सेट करून घ्यायचे. ओके. तर मी इथे फोटोला बघू शकता बीटनुसार ॲड करतो. तर बघू शकता अशाप्रकारे आणि सर्वांनी सपोर्ट करा. तर व्हिडिओ आज टाकणार नव्हतो कारण माझा मूड ऑफ आहे. तुम्हाला माहीत असेल आपलं एक आपलं म्हणजे आपण काम करतो ते सक्सेस मिळाला नाही तर आपण किती रागवतो. ओके. तर तुम्ही सपोर्ट करत चला भावांनो. तर इथं बघू शकता आपण फोटो वगैरे ॲड केल्यानंतर तुम्हाला ती पी असेल, ती पी वरती घ्यायची आहे. ते पी ओके. पी वरती घेतल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल. तुम्ही चेंज वगैरे इथे करू शकता एडिटिक्सवरती जाऊन. ओके. तर मी ते लावलेलं ऑलरेडी इथं बघू शकता. इथं लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला इथं अशा पर्याय आल्यानंतर तुम्हाला इथं वगैरे लावून दिलं असणार आहे. तुम्हाला काय तर तुम्हाला आता काय करायचं आहे, फोटोजने इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. त्याआधी बॅक घ्यायचं आहे तुम्हाला. आपला सेक्युबेट जो असणार तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर पहिला जो इफेक्ट असणार तो 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. गेल्यानंतर पुन्हा बिटमार्क आपला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर बघू शकता पहिला जो फोटो आहे त्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता पुन्हा आपल्या बिटमार्कवरती यायचं आहे. बिटमार्कवरती आल्यानंतर 3 नंबरचं सॉरी 2 नंबरचा जो इफेक्ट आहे तो अशाप्रकारे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. ओके. आणि तुम्हाला देखील Instagramमध्ये आपलं डी-एम करा. म्हणजे रील्स वगैरे एडिटिंग करायची असेल तर. ओके. ते दुसऱ्या पोर्टला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. आता मी ते मटेरियलचा पासवर्ड कुठेही सांगून देईन. ओके. हे तिसरा इफेक्ट कॉपी करून घेतलेला आहे आपण. कॉपी ऑलवरती क्लिक केलेलं आहे. पुन्हा येतो आपल्या व्हिडिओमध्ये आणि आवाज देखील आवाजामध्ये मित्रांनो फरक पडलाय काय सांगा. ओके. म्हणजे बाहेरचा वगैरे नॉईस वगैरे येतोय का सांगा आणि आजचा मटेरियलचा पासवर्ड आहे मित्रांनो 5,000. हे 5,000 मटेरियलचा पासवर्ड तुम्ही टाकून घ्यायचा आहे. तर 5,000 मटेरियलचा पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचं आहे. पुन्हा यायचं आहे आपलं आता तुम्हाला इथे बघू शकता. तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथे यायचं आहे. तर आपण मग शेवटचा इफेक्ट कॉपी करूया. तिथं मग आता शेवटचा इफेक्ट वेगळ्या पद्धतीने कॉपी करायचा आहे. तिथं प्लसवरती क्लिक करून ते काय करायचं प्रिसेटवरती क्लिक करून कोणताही तुमचा एक आकडा टाकून घ्यायचा आहे. आकडा टाकल्यानंतर तुम्हाला डनवरती क्लिक करायचं. डनवरती क्लिक केलं. आता इथं पहिला जो iPad आहे तो कोण कॉपी करायचा आहे आणि दुसरं इथे पी आहे तो पी इथं कॉपी लेयरवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे इथं आपण काय करायचं आहे
तो इफेक्ट कॉपी केलेला इथे पेस्ट करून घ्यायचा आहे आणि पी-एन-जी आपण इथं काय केलं आहे, पी-एन-जी आपण कॉपी केलं इथे पी-एन-जी इथे पेस्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक रिमूव्ह बॅकग्राऊंड वेबसाईट दिला आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवरती वगैरे तिचं नाव दाखवतो. ते तुम्ही Googleवरती सर्च करून इझिली इथे तुम्ही इथे फोटो कट करून घ्यायचा आहे. इथे रिप्लेसवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो इथं इथे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, आता मी त्या ऑलरेडी ॲड करून घेतल्या, रिप्लेस करून घ्यायचं आहे. तुमचं मला यायचं इथं बघू शकता. बिटमार्कवर झाल्यानंतर इथं फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता इथं इथं आपलं ब्लर इफेक्टवर दिसून जाईल. दिसल्यानंतर तुम्हाला इथं हा पी-एन-जी इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. पी-एन-जी पेस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला स्क्रीनवरती एक वेबसाईटची नाव दाखवणार आहे मी. हे नाव बघून घ्या. Googleवरती सर्च करा आणि तिथं तुमचा फोटो आहे ते कट करून घ्या आणि फक्त इथे तुम्ही काय करायचं रिप्लेस करून घ्यायचं आहे. ओके, अशा पण रिप्लेस करून घ्यायचं आहे. ओके, रिप्लेस वगैरे केल्यानंतर आता मी रिप्लेस वगैरे काय करणार नाही. ऑलरेडी मी केलेलं आहे. केल्यानंतर इथं बघू शकता इथं आपण इफेक्ट आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करून इथं प्रेसेट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं हा फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर तुमचा फोटो थोडा हे होईल. तुम्ही काय करायचं आहे, अशा परत तुम्ही इथं रिसेटवरती क्लिक करून अशा परत इथं वाढवून घ्यायचं आहे. ओके, वाढवल्यानंतर आपला असा पण इंटरफेस दिसून जाईल. दिसल्यानंतर या फोटोला आता तुम्हाला काय करायचं आहे, सॉन्ग वगैरे ॲड करायचे आहे. प्लसवरती क्लिक करून ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला इथं साउंड ॲड करून घ्यायचा. शेवटपर्यंत साउंड लागून जाईल. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यावरती क्लिक करून रेझोल्यूशन 10 ठेवून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करायची. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.